नमस्कार शेतकरी मित्रांनो, संवाद बळीराजाचा या युट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या अशा विषयावरती एका शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत. तो विषय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे पक्षी असतील तर त्यांनी कोंबडी पालन केले. त्या एकदम म्हणजे 3 ते 4-5 प्रकारचे असे पक्षी आहेत त्यांच्याकडे. तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत की बाबा त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे पक्षी पाळलेले आहेत. कोंबडे असेल, बदक असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी पक्षी पाळलेत. तर आता आपण त्यांची मुलाखत घेऊया. दादा नमस्कार. तुमचं नाव सांगा पूर्ण. मी विशाल संभाजी गायकवाड, राहणार खुंटे, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9561 33 32 53. बर, तर आता मला एक सांगा कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही पक्षी पाळले? आपल्याकडे राजहंस आहेत, अमेरिकन मस्किवी, म्हणजे बदकांचे प्रकार आहेत हे सगळे. राजहंस, अमेरिकन मस्किवी, इंडियन रनर, व्हाईट पॅक, असे 3 ते 4 प्रकारचे बदक आहेत आपल्याकडे. त्याचबरोबर टर्की, देशी कोंबडी, त्याबरोबर कावेरी, डीपी क्रॉस, सोनाली, ह्या सगळ्या जातीच्या कोंबड्या आहेत आपल्याकडे. बरं, आता मला एक सांगा, हे तुम्ही खरेदी करता आणि विकता पण? दोन्ही चालू असतं आपलं, खरेदी आणि विक्री, आणि आपल्या घरचे पण असतात. आता आपल्याकडे टर्कीची पिल्लं पण आहेत, बदकांची पिल्लं असतात, घरीच तयार करून आपण ते विकतो पण. बरं, तर म्हणजे ते टर्कीची कोंबडी किती दिवसाला अंडे घालते? टर्कीची कोंबडी साधारणतः एक वेळेस 10 ते 12 अंडी घालते, नंतर परत थोडा गॅप देऊन परत चालू होतात अंडी. आपल्या कोंबडीसारखंच असेल. म्हणजे वर्षभरात साधारण 3 ते 4 वेळा अंडी घातली तरी एक 70-80 पर्यंत अंडी आरामात जातात त्याची. बरं, आणि तिचं वजन किती होतं टर्की कोंबडीचं? टर्की कोंबडी 8 ते 9 किलो पर्यंत जाते, आणि त्यातला जर नर असेल तर 10 किलोच्या पुढे 15 किलो पर्यंत जातो. 15च्या पुढे पण जाते. जसं वय वाढत तसं वजन वाढत जातं त्यांचं. बरं, ह्याचं मार्केट कुठे आहे? मार्केट आपण पुण्यात एक चाकणला देतो, किंवा मग लोणंद मार्केट. लोणंदला पण बऱ्यापैकी सेल होते त्याचं. टर्की कोंबडी, बदक भरपूर जातात लोणंदला पण, नाही तर मग चाकणला तर जास्त जातात. बरं, ती टर्कीचा नर म्हणजे त्याचा मांस म्हणून वापर होतो का? काही लोक खाण्यासाठी वापरतात, काही लोक शौक म्हणून, किंवा काही लोक सेफ्टीसाठी पण वापरतात. जसं की तुमचा साप, विंचू, या गोष्टी येत नाहीत टर्कीमुळे, कारण ते चालताना थोडंसं त्याचे पंख खाली पिसरून चालल्यामुळे व्हायब्रेशन होतं जमिनीला बऱ्यापैकी, त्यामुळे ते काही येतच नाही असं काय. पण आपल्या इथं आपण बघितलं असेल की बरीच झाडे अडचणी घरा शेजारी, एकही साप आपल्याला आतापर्यंत दिसला नाही आणल्यापासून. हे राजहंस तुमचं एक प्रकारे तसं विचार केला तर तुम्हाला किंवा कुत्र्याला पण चावू लागण्यात त्यांना चावू लागते, कोणतरी आलंय त्याचं, त्यांचा कालवा लगेच चालू होतो की आपल्याला जेणेकरून लक्षात येतं, रात्र असू दे किंवा दिवसा, की आपल्या फार्मवरती कोणतरी आलंय किंवा तिथं आसपास कोणतरी आहे, लगेच लक्षात येऊन जातं. बरं, आणि राजहंस कसं विक्री? राजहंसची पण पिल्ल सेल विकतो आपण लोणंदला, किंवा बरीच लोक घरने येऊन जातात. आता लोकांना बऱ्याच माहिती झाले त्यामुळे इथे येऊन पण घेऊन जातात पिल्ल त्याची. बरं, राजहंस कितीला जातो? राजहंस आपण 4 ते 5 हजारापर्यंत जोडी देतो नरमादी, आणि पिल्लांची जोडी 3000 रुपयाला देतो. बरं, आणि टर्कीची मोठी जोडी 5-6 हजारापर्यंत जाते. पिल्ला आपण आता पहिल्यांदाच सेल करणार, आता पहिल्यांदाच आपल्याकडे पिल्ला त्याची तयार झालेली. बरोबर, म्हणजे एक पिल्लू कितीपर्यंत जातं? एक पिल्लू साधारणतः 1000 रुपयापर्यंत जातं आरामात. बरं, आणि साध्या कोंबड्या पण विकतात? साध्या कोंबड्या पण, साधा कोंबडा 600-700 पर्यंत, कोंबडी 350-400. तसंच डीपी क्रॉस घेतलं तर 250 रुपयाला कोंबडी, आणि कोंबडा 350-400 रुपयापर्यंत जातो. आणि जास्त घेतलं तर वजनावरती असतात, कारण आपलं दुसरं एक शेड आहे मोठं, तिथं डीपी क्रॉस सगळा पक्षी असतो. बरं, आणि डीपी क्रॉस आणि साध्या कोंबड्या हे ओळखायच्या कशा? डीपी क्रॉसचं कसं असतं, साधारणतः वजन जास्त येतं, किंवा पाय जाड आणि पिवळसर येतात. तसेच देशीचे पाय पांढरे पण येतात, काही पण बारीक असतात, एकदम पेन्सिल साईज मध्ये पाय असतात त्यांचे पाय जास्त करून मोठे होत नाहीत. तसे डीपीचे पाय मोठे होतात. आणि गावरांचा पक्षी कसा एक त्याचा दिसतानाच वेगळा लुक दिसतो आपल्या डीपीपेक्षा, कारण लक्षात येतं लगेच. बऱ्यापैकी जरी बघितलं ना तरी गावरान आणि डीपीतला बऱ्यापैकी ओळखू येतो लगेच पक्षी. बरं, आणि अजून काय माहिती सांगू शकता तुम्ही म्हणजे टर्की विषयी? टर्कीचा विषय असा आहे की आपल्याला किती तुमची तर अडचण असू द्यात, किंवा साप असेल, विंचू येत असतील, टर्कीमुळे येत नाहीत. एकतर बारीक जर काय असेल असं विंचासारखं यासारखं, तर टर्की स्वतःच खाते ते. आणि साप त्याचं ते व्हायब्रेशन होतं, त्यामुळे साप काही येतच नाही जवळ. त्यामुळे चांगले टर्कीचं पण चांगले, राजहंस पण चांगले. तुमचं गाईचा गोटा असेल यासाठी राजहंस भारी. आणि ते बाकी पण बदकं म्हणला तुम्ही, त्यांची पण अमेरिकन मस्किवी 3-3.5 रुपयाला जोडी जाते, पॅकिंग डक पण 3000ला. आणि आपले साधे जे त्यात रनर ते 1000-1500 पर्यंत जोडी असते त्याची. ते फक्त कसं शोपीस म्हणून आहेत, किंवा साधी बदकं जे रनर ते खाल्ली पण जातात. म्हणजे आपल्या पुण्या साईडला खात्यात बरेच लोक, ते मांसासाठी पण उपयोग करतात त्याचा. बरं,
आणि बाकी मग अजून काय आहे तुमच्याकडे? म्हणजे शेळी पालन पण आहे? शेळी पालन आहे, गायीत रेतचे 2 बैल आहेत, म्हणजे लहान वासरे अजून शिकतात अजून. साधी गाय एक आहे, घोडा एक आहे. हे बरेच शौक आहेत आपले. शेती करत करत सगळंच चालू आहे. म्हणजे ट्रॅक्टरचा व्यवसाय. हा, बरोबर, शेतीपूरक व्यवसाय करताय. शेतीपूरक व्यवसाय. बरं. पोल्ट्री व्यवसाय म्हणजे कसं शेतीला जोडधंदा म्हणून सुरुवातीला केला होता, पण त्यातून आपण आवड म्हणून हे सगळं आणलं होतं, की जेणेकरून बदक असतील, टर्की, जे आपल्याला चांगलं वाटलं त्यासाठी आपण आपल्या फार्मवरती आणले. पण त्यानंतर त्याचं जरा लोकांची मागणी वाढली, त्यानंतर सेल पण केला बराचसा त्यातलं. बरं, कुठल्या कुठल्या मार्केटला घालता? म्हणजे तुम्ही कुठले मार्केट करता? मार्केट मी लोणंद, पाचवड, फलटण, परत यवत आणि बाय चान्स कधीतरी चाकणला जातो. बरं. मग सर्व हे आता सगळ्या मार्केटमध्ये तुम्हाला म्हणजे प्रभावी मार्केट कुठलं वाटतंय? प्रभावी मार्केट जर बदक आणि टर्कीचं फॅन्सी आयटम मध्ये गेलं तर चाकण, आणि सगळ्यात मोठं कोंबडीसाठी आणि बदकांसाठी लोणंद. हे किती दिवसाचे पक्षी आहेत? हे 2 वर्षाचे आहेत. हे 3 फिमेल आणि 2 मेल आहेत. हे जे जास्त लाल दिसतंय ना, मोठे सगळ्यात शरीराने जे जाड दिसतात मोठे, ते नर आहेत दोन्ही. त्या पलीकडच्या 2 हे अलीकडे एक दिसते, ते मध्ये फिमेल आहेत. ते छोटे दिसतात ते मध्ये? हा, छोटे दिसतात ते मध्ये, मोठे ते नर आहेत. बरं बरं. काय म्हणायचं यांना? अमेरिकन मस्किवी. तिने अंडी घातलीत? तिने तर तिथे 3 अंडी घातलेत. मित्रांनो, हे बघू शकता, टर्की कोंबडीची अंडी. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण एक खुंटे गावचे प्रयोगशील शेतकरी विशाल गायकवाड साहेब यांची मुलाखत घेतली. तर तुम्हाला मुलाखत कशी वाटली हे आपल्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्की कळवा. धन्यवाद.